न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल हिंजवडी येथे स्वच्छता अभियान, तंबाखू विक्रीवर पालकांची नाराजी। महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल हिंजवडी येथील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी एकत्र येत स्वच्छता अभियान राबवले। या उपक्रमात शाळेतील मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या स्वच्छता मोहिमेदरम्यान शाळेच्या परिसरातील रस्त्यांवर तसेच रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा गोळा करण्यात आला। स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि समाजात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। दरम्यान शाळेच्या परिसरात अंमली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानाही पिंपरी चिंचवड शहरातील तसेच IT पार्क परिसरात शाळेच्या आजूबाजूला सर्रास तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। शाळेच्या 500 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस कायदेशीर बंदी असतानाही अद्याप खुलेआम विक्री सुरू आहे आणि यावर प्रशासनाकडून कारवाई कधी होणार असा सवाल पालक उपस्थित करत आहेत। महिंद्रा इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर मिस्टर जयल कोहेन यांनी या स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला। विद्यार्थ्यांसोबत स्वच्छतेचं काम करत त्यांनी स्वच्छ परिसर, निरोगी जीवन हा संदेश दिला। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। या संपूर्ण उपक्रमाचा आढावा महाराष्ट्र 18 न्यूजचे संपादक देवा भालके यांनी घेतला। शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून भविष्यातही अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। आज आपण बघतोय की हिंजवडी या ठिकाणी महिंद्रा इंटरनॅशनल या शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे जे पालक जे आहेत ते स्वच्छता मोहिमेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण बघू शकता की या ठिकाणी शाळेचे जे काही विद्यार्थी आहेत ते स्वच्छता करताना या ठिकाणी दिसतात। त्याचबरोबर त्यांचे जे काही पालक असतील ते पालक देखील या ठिकाणी स्वच्छता करताना दिसत आहे आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी छोटे मुलं सुद्धा या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक जे मुलं जे आहेत या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी सहभाग घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण बघतोय की आपला कचरा जो आहे तो रस्त्यावर न फेकता आपल्या कचरकुंडीमध्ये टाकला तर ही स्वच्छ करण्याची किंवा स्वच्छता मोहीम राबवण्याची वेळ कुठल्याही व्यक्तीला येणार नाही आणि आपण आपला कचरा जो आहे तो कचराकुंडीतच टाकावा असं आवाहन जे आहे अनेक वेळा केलं जातं, मात्र तसं होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। आपल्यासोबत काही पालक आहेत की त्यांच्याशी आपण बातचीत करणार। मॅडम, काय सांगाल एकंदरीत आपण जर बघितलं तर कचराकुंडीमध्ये कचरा टाका असे आवाहन अनेक वेळा केलं जातं मात्र ते होत नाहीये। हा तेच आज आम्ही ही आता स्वच्छता मोहीम राबवली आहे। याच्यामध्ये आमच्या महिंद्रा इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, पालक, विद्यार्थी सगळ्यांनीच सहभाग घेतलेला आहे आणि मोठ्या संख्येमध्ये सहभाग घेतलाय कारण स्वच्छता ही आमच्या सगळ्यांकरता अतिशय महत्त्वाची आहे आणि इनफॅक्ट आपल्या सगळ्यांकरताच भारताकरता ती फार महत्त्वाची आहे। आज आता मी इथे बघितलं की प्लास्टिक, काचा, कागद, सिगरेटची थोटकं ही सगळी एकत्र इकडे टाकलेली होती। काय काय ठिकाणी तर ती एकत्र जाळलेली होती। तर तुम्ही जसं आता म्हणालात तसं प्रत्येक भारतीय नागरिकांनी कचरा टाकायच्या आधी 100 वेळा विचार करून तो कचरा कुंडीतच टाकायला हवा, म्हणजे ही अशी वेळच आपल्यावर येणार नाही, प्रदूषण कमी होईल। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचा हा जो हॅबिट आहे ती प्रत्येक भारतीयांनी नक्की पाळली पाहिजे। खरं तर आपण बघतोय की हिंजवडी हे IT पार्क मानलं जातं, एक IT नगरी मानलं जाते, उद्योग नगरी मानलं जाते, मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर रस्त्याच्या कडेला सिगरेटचे पाकिट असतील किंवा चहाचे ग्लास असतील किंवा इतर काही वस्तू ज्या आहेत त्या सर्रास फेकल्या जातात। तर नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, मी पहिले ते सांगणार की जे इथे विकणारे आहेत त्याच्यामध्ये सिगरेट विकणारी लोक बसलेली आहेत आणि नियमाप्रमाणे शाळेच्या 500 मीटरच्या अंतरावर कुठलंही ह्या प्रकारचं सिगरेट, गुटखा, दारूची दुकानं नसावी। आणि तुम्ही जर का बघितलं तर सगळीकडे कॉलेजेस, शाळा सगळं जवळ आहे। त्याच्याच माणसाला विचारलं की तू इथे बसून का विकतो, तर म्हणतो मी सगळी लोक येतात म्हणून मी विकतो। तर जनरली कोण येतं, ते कॉलेजची मुलं वगैरे। तर ऍक्च्युली MIDC किंवा जे काही अधिकारी आहेत त्यांनी ह्यांच्यावर ऍक्शन घ्यावी की इथे नाही बसायला पाहिजे सिगरेट
ते पाकिटं विकायला, तो इथेच बसलाय समोर. ओके. तुम्ही आताच म्हणालात की शाळेचं जे काही परिसर असतो त्या परिसरापासून 500 मीटरच्या अंतर जे काही नशिली पदार्थ असतील म्हणजे सिगरेट असेल, सिगरेट, तंबाखू तंबाखू असेल, असेल, काही पण गुटखा असेल असेल, ते विकण्यास बंदी आहे. बंदी आहे. मात्र ते मग हे सर्रासपणाने तिथं शाळेच्या गेटच्या जवळ जवळच विकले जातात. चाललंय. मग सरकार कुठे याच्यामध्ये कमी पडतंय काय वाटतंय तुम्हाला? हो, ऑफकोर्स ना, म्हणजे जे काही MIDC किंवा जे काही अधिकारी ह्याच्या बाबतीत खबरदारी घ्यायला पाहिजे, त्यांनी ही खबरदारी येऊन एक कधीतरी असं सरप्राईज व्हिजिट करून, सरप्राईज चेक करून बघायला पाहिजे की या गोष्टी इथे व्हायला नाही पाहिजे. जे कोणी असतील त्यांना तुम्ही लांब नेऊन त्यांना सांगा की तुमचे जे काही वस्तू आहे तुम्ही लांब नेऊन विका. याचा काही लहान मुलांवरती परिणाम होतोय काय? होणार ना, शाळेची मुलं इकडनंच जातात आहे, ह्याच भागातनं पुढे मागे जात असतात, तर त्यांना ते सिगरेट दिसलं. आता शाळेत नुसती छोटी मुलं नाही, थोडी अडल्ट 16-17 वर्षाची मुलं पण आहे इथे, मग त्यांच्यावर हे याचा चांगला परिणाम होणार नाही, म्हणून तर ती नियम बनवलाय ना की शाळेच्या जवळ हे असे पदार्थ विकायला बंदी असायला पाहिजे. निश्चितच आपण बघतोय की या ठिकाणी अनेक वेळा आपण कागदावरचे जे काही GR असतात ते कागदावरतीच राहतात. मात्र आपण जर बघितलं तर शाळेचा परिसर असेल त्या शाळेच्या परिसरामध्ये कुठलेही जे नशिलेजन्य पदार्थ असतात जसे की तंबाखू असेल, सिगरेट असेल किंवा कुठल्याही नशेचे पदार्थ असतात ते जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत ते विकल्या जाऊ नयेत असे अनेक वेळा सांगण्यात येतं. मात्र ठोस पाऊल कुठलंही उचलल्या जात नाही. त्या ठिकाणी सर्रासपणाने जे सिगरेट असेल, तंबाखू असेल किंवा गुटखा असेल असे पदार्थ जे आहेत ते शाळेच्या परिसरामध्ये विकल्या जातात आणि याकडे सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र टीव्हीसाठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.